कोल्हापुरात शाही शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। कोल्हापुरात न्यू पॅलेस इथे शाही शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न। झेडपी शाळेत प्रवेश घेतला तर मालमत्ता कर माफ। यवतमाळच्या उमरखेड झेडपी शाळेचा निर्णय। आरटीईसाठी राज्य सरकारकडून 176 कोटींचा निधी। राज्यात आरटीई अंतर्गत 2024-25 साठी राज्य सरकारची तरतूद। जतमधील शिक्षण संस्थेत बेकायदेशीर शिक्षक भरती। अध्यक्षपदावरून संचालक गटामध्ये वाद, तर पीटीआर देखील मंजूर नाही। उजनी धरण परिसरात बेकायदेशीर वाळू चोरी। धरणात बेकायदेशीर वाळू उपशावर मोठी कारवाई करण्यात आली, तर 30 लाखांहून अधिक किमतीच्या बोटी नष्ट। वाशिमच्या कामरगावमध्ये पाणीपुरवठा ठप्प। गेल्या आठवड्यापासून गावात पाणी नाही। नागरिकांना पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतोय। सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ। 2 दिवसात 6 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह। काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस पुन्हा परतणार। राज्यात वादळी पावसाची शक्यता, तर काही भागात हलक्या आणि मध्यमवर्गीय पावसाची शक्यता। नागपुरात गोवंश तस्करांची टोळी जाळ्यात। बावनकुळेंच्या आदेशानंतर कामठी पोलिसांची धडाकेबाज कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळावरच महिलेला मारहाण। तिघांकडून मारहाण करत महिलेच्या हाताला चावा। राम किसनसह दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।